नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या प्रोग्राममध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा जो आपला प्रोग्राम आहे त्याचा जो विषय आपल्याला स्क्रीनवरती आता दिसत असेल ते म्हणजे आपले मन अनंत शक्ती आणि सामर्थ्याचं भांडार आहे. आणि आपल्या मनामध्ये निसर्गाने प्रत्येक व्यक्तीला एक अनंत शक्ती आणि सामर्थ्य देऊन पाठवलेलं आहे. आणि याचा पुरावा देणाऱ्या प्रत्यक्ष घडलेल्या घटनांची 20 उदाहरणं आपण माहीत करून घेणार आहोत किंवा त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत, की जेणेकरून आपल्याला एक जाणीव होणार आहे, की आपल्या मनामध्ये जी असलेली शक्ती आहे, ती किती अनंत आहे किंवा त्याचं सामर्थ्य किती जबरदस्त आहे. आणि ही जी शक्ती आहे, ही प्रत्येक व्यक्तीजवळ असते. आणि याच आपल्या आतमध्ये असलेल्या शक्तीचा वापर करून आपण जीवनामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारच्या ज्या काही समस्या असतात, आरोग्याच्या समस्या असतात, आर्थिक समस्या असतात, नातेसंबंधात काही समस्या असतात किंवा इतर जीवनामध्ये ज्या ज्या काही आपल्याला समस्या असतात त्या आपण दूर करू शकतो, संपूर्णपणे दूर करू शकतो आणि आपल्याला पाहिजे असलेले परिणाम मिळू शकतो. आणि याच शक्तीचा वापर करून अनेक लोकांनी त्यांच्या अशक्यप्राय समस्या दूर केलेल्या आहेत किंवा बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती आलेली होती की त्यांना कुठलीही शक्यता दिसत नव्हती, की त्यांच्या समस्या दूर होऊ शकतात, त्यांना पाहिजे ते परिणाम मिळू शकतात. तरी सुद्धा ते लोक त्यांच्या समस्यामधून बाहेर आलेले आहेत आणि त्यांना पाहिजे ते परिणाम मिळालेले आहेत. तर या कार्यक्रमाचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे काय, की आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला यथायोग्य व यथाशक्ती चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करणे, योग्य ते मार्गदर्शन करणे, तसंच प्रत्यक्ष मदत करणे, की कोणत्याही प्रकारचे शारीरिक मानसिक आजार तसंच जीवनातील इतर कोणत्याही समस्या 100% दूर होऊ शकतात. कुठल्याही समस्या असतील, आरोग्याच्या समस्या असतात किंवा इतर कुठल्याही समस्या असतात, आर्थिक समस्या असतात, कोणत्याही समस्या 100% दूर होऊ शकतात, हे शक्य आहे. आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणे तसंच प्रत्यक्ष मदत करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि आपलं जे मन आहे ते अनंत शक्ती आणि सामर्थ्याचं भांडार आहे. आणि हे भांडार, ही मनाची शक्ती ही प्रत्येक व्यक्तीजवळ आहे. त्याचा वापर करूनच आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या असतात, आरोग्याच्या समस्या असतात, तसं इतर कोणत्याही समस्या असतात, त्या 100% आपण दूर करू शकतो. आणि आपल्या मनामध्ये जी असलेली जी शक्ती आहे किंवा आपलं जे मानसिक सामर्थ्य आहे ते एवढं जबरदस्त आहे, की कोणत्याही परिस्थितीमधून आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आणि परिणाम मिळवणं हे नेहमीच एकदम. आणि बऱ्याचदा काय होतं, की आपल्याला आपल्या आतमध्ये असलेली शक्तीची लवकर जाणीव होत नाही किंवा खात्री पटत नाही. परंतु जेव्हा आपण काही उदाहरणं ऐकतो किंवा आपल्याला काही गोष्टी माहीत होतात, विशेषतः जेव्हा प्रत्यक्षात घडलेल्या काही गोष्टींबद्दल आपल्याला माहिती होती किंवा उदाहरणं माहीत होतात, तेव्हा मात्र आपल्या आतमध्ये असलेली जी मानसिक शक्ती आहे किंवा मनाचं जे सामर्थ्य आहे, त्याच्यावरचा जो आपला विश्वास आहे तो चांगल्या प्रकारे वाढतो. आणि मग त्याचा साहजिकच आपण फायदा सुद्धा करून घेऊ शकतो. त्यासाठीच आजच्या आपल्या प्रोग्राममध्ये आपलं मनामध्ये असलेली अनंत शक्ती आणि सामर्थ्य याचा पुरावा देणाऱ्या प्रत्यक्ष घडलेल्या घटनांची आपण 20 उदाहरणं बघणार आहोत. तर त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. आपण उदाहरणं सांगायला सुरुवात करण्यापूर्वी दी पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपल्या अंतर्मनाची शक्ती, आपल्या अचेतन मनाची शक्ती या पुस्तकामधलं एका पानावरचं काही वाक्य ओळी आहेत, की आपलं जे मन आहे किंवा कुठल्याही व्यक्तीचं मन आहे, तर त्याच्यामध्ये एवढी जबरदस्त शक्ती आहे किंवा जबरदस्त सामर्थ्य आहे, की जर आपण विश्वासाने एखादी गोष्ट केली किंवा एखादी गोष्ट एखादी गोष्ट होणार आहे, होऊ शकते किंवा आपण ती करू शकतो किंवा आपण करणार असा जर आत्मविश्वास किंवा विश्वास जर एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण झाला, तर त्या पुस्तकामध्ये सांगितलं किंवा बायबलमध्ये सांगितलेलं आहे, की जर एखाद्या व्यक्तीने पर्वताला सांगितलं, एखाद्या डोंगराला सांगितलं की इथून दूर हो किंवा एखाद्या समुद्राला सांगितलं की इथून चालता हो आणि त्याच्या हृदयामध्ये
यत किंचितही शंका नसेल म्हणजे त्याच्या मनामध्ये कुठलीही शंका नसेल, याचाच अर्थ की जाय तर संपूर्णपणे विश्वास असेल त्याच्या हृदयामध्ये त्या व्यक्तीच्या, तर एखादा पर्वत पर्वत किंवा डोंगर सुद्धा दूर जाऊ शकतो किंवा एखादा समुद्राचं पाणी सुद्धा आटू शकतं. अशा प्रकारे जबरदस्त शक्ती आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आहे. परंतु ही जी शक्ती आहे, ही विश्वासाच्या आधारावरती काम करते. म्हणजे बिलीफ सिस्टम वरती काम करत असते ही शक्ती. कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये जी शक्ती आहे, ती बिलीफ सिस्टम वरती काम करते. म्हणजे जशा प्रकारच्या आपल्या मनामध्ये कळत नकळतपणे विश्वास निर्माण होतो कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये आणि तो विश्वास टिकून राहतो. त्याच प्रकारचे परिणाम आपल्याला मिळतात. म्हणजे आपण हे बघू शकतो अजून, की आपल्या मनाचा जो सिद्धांत आहे, तो विश्वासाचा सिद्धांत आहे. म्हणजे काय, की कुठल्याही बाबतीमध्ये एखाद्या आपल्याला जीवनामध्ये येणारे अनुभव किंवा आपण सामना करत असलेल्या घटना, परिस्थिती किंवा आपल्याकडून होत असलेल्या कृती, तर जसे आपल्या मनामध्ये कळत नकळतपणे विश्वास निर्माण झालेले असतात लहानपणापासून किंवा सातत्याने कळत नकळतपणे आपल्या मनामध्ये वेगळ्या प्रकारचे विश्वास निर्माण होत असतात किंवा आपली बिलीफ सिस्टम बनत असते. त्याच्या त्याच्या माध्यमातूनच किंवा त्याच्या आधारावरतीच आपल्याला जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम हे मिळत असतात. त्याच्यामुळं आपण आपल्या मनातील विश्वासामध्ये नुसता बदल केला, तरी सुद्धा आपल्या बऱ्याचशा समस्या सुटून आपल्याला पाहिजे त्या गोष्टी किंवा परिणाम मिळणं हे शक्य होत असतं. तर त्याच्या अनुषंगाने आता आपण काही उदाहरणं बघणार आहोत. म्हणजे जवळपास आपण 20-21 उदाहरणं बघणार आहोत किंवा त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत, की ज्याच्या माध्यमातून आपला जो काही आत्मविश्वास आहे, तो अजून चांगल्या प्रकारे वाढायला मदत होणार आहे. आणि ही प्रत्यक्ष घडलेल्या घटनांची जवळपास 20 उदाहरणं आहेत. आणि त्यातली बरीचशी जी उदाहरणं आहेत, ती द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपल्या अचेतन मनाची शक्ती या एकाच पुस्तकामधली आहेत. किंवा अजून सुद्धा आपल्याला अशी काही उदाहरणं सांगितली जातील, की ज्या लोकांना आम्ही मार्गदर्शन केलं, त्यांना कशा प्रकारे फायदे झाले. त्याचं सुद्धा उदाहरण आपल्याला इथे सांगण्यात येणार आहे शेवटी. तर सुरुवातीला आपण ही जी काही उदाहरणं बघणार आहोत ती द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपल्या अचेतन मनाची शक्ती हे जगप्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकामधली ही उदाहरणं आहेत. ती आपण आता सुरुवात इथं बघणार आहोत. आणि त्यानंतर मग शेवटला शेवटला प्रत्यक्षामध्ये घडलेल्या गोष्टींची म्हणजे ज्या लोकांना आम्ही मार्गदर्शन केलं, त्यांना पण त्याचा कसा फायदा झाला, या संदर्भातली पण आपण बरीचशी जी उदाहरणं आहे ती बघणार आहोत. तर आता आपण सुरुवात करूया काही जी उदाहरणं आहेत त्या संदर्भात. तर पहिलं जे उदाहरण आहे ते आता आपण बघणार आहोत. पहिलं उदाहरण आहे बघा, की एक जगप्रसिद्ध ओपेरा गायक होते. ओपेरा गायक एनरिको केरुसो. तर त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा त्यांना स्टेजवर जायची भीती वाटायची किंवा त्यांच्यामध्ये गाण्याचं जबरदस्त कौशल्य होतं किंवा ते जगप्रसिद्ध गायक होते. तरी सुद्धा त्यांना कधी-कधी स्टेजवरती जाताना भीती वाटायची किंवा त्यांच्या जीवनामध्ये असे असे पण काही प्रसंग आलेले होते, की त्यांना स्टेजवरती गाणं गायचं होतं. गाणं गायची वेळ जवळ जवळ आलेली होती आणि त्यावेळेस एकदम एकदम त्यांचा कॉन्फिडन्स डाऊन झाला किंवा त्यांचं हातपाय गळून गेले होते. बऱ्याचदा असं झालं होतं, की त्यांचे हातपाय गळून गेले होते. त्यांना विश्वासच नव्हता मनामध्ये राहिला, की आपण काहीतरी गाणं सादर करू शकतो. परंतु शेवटच्या काही क्षणामध्ये त्यांनी त्यांच्या मनामध्ये जो विश्वास जो कमी झाला होता किंवा निघून गेला होता, तो विश्वास त्यांनी परत निर्माण केला मनामध्ये आणि त्यानंतर त्यांनी एकदम चांगल्या प्रकारची गाणी त्यांच्याकडून गायलेली आहेत त्यांनी प्रत्येक वेळेस. म्हणजे बरेचदा अशी अशी परिस्थिती प्रत्येक एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येत असते, की कधी-कधी एखाद्या व्यक्तीकडं एखादं काम करण्याची किंवा एखादं कौशल्य सादर करण्याची क्षमता असते किंवा बऱ्याचशा अशा क्षमता एखाद्या व्यक्तीकडे असतात. परंतु जर ऐन प्रसंगी त्याचा जर आत्मविश्वास कमी झाला किंवा किंवा पूर्णपणे नाहीसा झाला, तर त्याच्याकडून त्या गोष्टी होत नाहीत. तर ते जगप्रसिद्ध गायक होते. त्यांच्या जीवनामध्ये असेच प्रसंग आले होते, की त्यांना
शेवटच्या स्टेजला जवळपास गाणं अशक्य झालं होतं किंवा त्यांच्यामध्ये हा विश्वास नाहीसा झाला होता. परंतु त्यांनी मनामध्ये पुन्हा परत एकदा विश्वास निर्माण केला आणि त्यानंतर ते अशा प्रकारे त्यांनी गाणं गायलं की त्यांचे जे ऐकणारे लोक आहेत ते एकदम मंत्रमुग्ध म्हणजे एकदम मंत्रमुग्ध होऊन एकदम गाणं त्यांचं ऐकत राहिले. अशा प्रकारे आपला फरक होतो की जर आपण कळत नकळतपणे एखादा विश्वास मनामध्ये निर्माण केला तर आपल्याला त्याप्रमाणे फायदा होत असतो. हे आता आपण बघितलेलं आहे पहिलं उदाहरण. तर आता आपण 2 नंबरचं उदाहरण बघणार आहोत. हा आपला जो विश्वास आहे तो प्रत्येक बाबतीमध्ये काम करत असतो, प्रत्येक बाबतीमध्ये. आता हे 2 नंबरचं जे उदाहरण आहे ते आपण बघणार आहोत की एका एक एक महिला किंवा एक मुलगी एका शॉपिंग मॉलमध्ये गेलेली होती आणि तिने त्या शॉपिंग मॉलमध्ये, जसं आपल्याकडे आता वेगवेगळ्या प्रकारचे मॉल असतात, तर त्या मॉलमध्ये गेलेली होती. तिथं तिने शॉपिंग मॉलमध्ये एक बॅग बघितली. एक एक चांगल्या चांगल्या प्रकारची चांगल्या प्रकारची एक बॅग बघितली आणि त्या बॅगची किंमत किंमत जास्त खूप जास्त होती आणि त्या मुलीला ती किंमत परवडण्यासारखी नव्हती. आणि तिच्या मनामध्ये असा निगेटिव्ह विचार येणार येणार होता की आता ही बॅग बॅग घेणं आपल्याला परवडणार नाही. परंतु तिला माहिती होतं की निगेटिव्ह विचार कधी कधी आपल्या जर मनामध्ये एखादा निगेटिव्ह विचार आला तर तो पुढे जास्त कंटिन्यू करायचा नाही. तर तिने असं लगेच असा विचार करायला सुरुवात केली की ही बॅग मला घ्यायची आहे किंवा ही बॅग मला मिळणारच. कुठल्या ना कुठल्या परिस्थिती माध्यमातून ही बॅग मला मिळणार, अशी बॅग मला मिळणार असा तिने मनामध्ये विश्वास निर्माण केला. आणि अगदी दुसऱ्या दिवशीच तिचं ज्या मुलासोबत लग्न होणार होतं त्या मुलाने तिच्यासाठी एक गिफ्ट आणलं आणि त्याच्यामध्ये बरोबर त्या तशीच बॅग होती. तिने जशी ती मॉलमध्ये बॅग बघितलेली होती तशाच प्रकारची बॅग तिला गिफ्ट म्हणून मिळाली. म्हणजे जर आपण कळत नकळतपणे जर आपल्या विश्वासामध्ये बदल केला किंवा बदल झाला तरी सुद्धा आपल्याला आश्चर्यकारक गोष्टी आपल्याला मिळतात किंवा आश्चर्यकारक परिणाम मिळतात. आणि हे प्रत्येक बाबतीमध्ये लागू होतं. म्हणजे आरोग्यासाठी लागू होतं की लोकांचे मोठमोठे आजार बरे झालेले आहेत. बऱ्याचशा लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली झालेली आहे किंवा त्यांना आश्चर्यकारक गोष्टी जीवनामध्ये मिळालेल्या आहेत. अशा प्रकारे फक्त कळत नकळतपणे एखाद्या व्यक्तीच्या विश्वासामध्ये बदल झाला किंवा त्याने जाणीवपूर्वक जरी आपल्या मनामधल्या विश्वासामध्ये बदल केला तरी सुद्धा त्या व्यक्तीच्या समस्या दूर होऊ शकतात. तसंच त्याला पाहिजे ते परिणाम मिळू शकतात. आता हे आपण 2 उदाहरणं बघितलेली आहेत. तर आता आपण तिसरं उदाहरण बघणार आहोत. तिसरं उदाहरण आहे बघा की एक 75 वर्षाची महिला होती. 75 वर्षाची. आणि तिची स्मरणशक्ती, तिचं जी मेमरी आहे, स्मरणशक्ती आहे, ती हळूहळू कमी होत चालली होती. म्हणजे तिला जसं बऱ्याचदा होतं की काही लोकांचं वय जर 60-70च्या पुढे जर असेल किंवा गेला असेल तर बऱ्याचशा लोकांना, म्हणजे सगळ्यांना प्रॉब्लेम होत नाही हा, परंतु काही लोकांना असा प्रॉब्लेम होतो की त्यांची स्मरणशक्ती कधी कधी कमी होत असते. आणि त्या 75 वर्ष वयाच्या महिलेची स्मरणशक्ती कमी कमी होत चालली होती. आणि ती ती काय करायची महिला, ती स्मरणशक्ती जसं जसं आपण सुद्धा करतो की जर आपल्याला एखादी समस्या असेल किंवा ती समस्या जर आपली एखादी वाढत असेल तर आपण सारखी सारखी चर्चा करतो. तर ती सुद्धा काय म्हणायची की माझी स्मरणशक्ती आता म्हातारपणामुळे कमी होत चालली आहे, कमी होत चालली आहे, किंवा सगळ्यांना सांगायची की मला आठवत नाही काय, मला हळूहळू माझं विसरतंय, स्मरणशक्ती कमी होत चालली. परंतु नंतर तिला जाणवलं की आपण असं नकारात्मक चिंतन करून किंवा इतरांना सांगून आपली समस्या अजून वाढवतोय. आणि तिने नंतर काय केलं की एक अशी एक प्रार्थना बनवली, एक 4-5 ओळीची एक प्रार्थना बनवली की त्यांची स्मरणशक्ती चांगली होत आहे किंवा जे 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 आवश्यक असेल ते लक्षात राहत आहे. असं एक 4-5 ओळीची प्रार्थना बनवली किंवा माझी स्मरणशक्ती चांगली झपाट्याने वाढत आहे. आणि हळूहळू हळूहळू त्या महिलेची स्मरणशक्ती जशी पहिली अगोदर चांगली होती त्याच्यापेक्षाही चांगली झाली. काही पुढच्या तिथं उल्लेख आहे की 3 आठवड्यामध्ये 3 आठवड्यामध्ये त्या महिलेची जी स्मरणशक्ती आहे ती पहिल्यापेक्षाही चांगली झाली, 100%.
याचा अर्थ काय की आपल्या मनामध्ये जे सातत्याने विचार येत असतात, सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की 60,000पेक्षा जास्त विचार येतात आपल्या मनामध्ये. परंतु जर ज्या विचारांची आपल्याला गरज असेल त्या विचारांचंच आपण चिंतन जर केलं, तर हळूहळू तशा प्रकारचा विश्वास आपल्या मनामध्ये निर्माण होतो आणि मग तशाच प्रकारचे परिणाम आपल्याला मिळतात. म्हणजे एवढी मोठी आपल्या अंतर्मनामध्ये जी काही शक्ती आहे ती विश्वासावरती काम करते आणि आपल्या मनामध्ये विश्वास कळत नकळतपणे कशा प्रकारे निर्माण होतो, तर ज्या प्रकारचं आपण चिंतन करतो, ज्या प्रकारच्या कल्पना करतो, तर सातत्याने ज्या प्रकारचा विचार करतो त्या तशाच प्रकारच्या विश्वास आपल्या मनामध्ये निर्माण होतात. त्यासाठी आपण जाणीवपूर्वक आपल्या विचारांची निवड करणं गरजेचं आहे. आता आपण चौथं उदाहरण बघूया. असं एक एक करून आपण बरीचशी उदाहरणं बघणार आहोत आणि हे प्रत्येक बाबतीमधली उदाहरणं आहेत. आता बघा, अजून एक उदाहरण आहे चौथं, की बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये अशी काही परिस्थिती येते की आपल्याला असं वाटतं की कुठल्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. तर याच्यामध्ये बघा, एक न्यूयॉर्क सिटीमध्ये एक प्रोफेसर होते. तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती होती किंवा त्यांनी ते डॉक्टर आहेत जोसेफ मर्फी यांना सांगितलं की त्यांच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती आहे की त्यांचं सगळं आर्थिक परिस्थिती खराब झालेली आहे, आरोग्य खराब झालेलं आहे, नातेसंबंध खराब झालेले आहेत किंवा अ, ते ज्या गोष्टीला हात लावतील त्याची माती होते असं त्यांना सांगितलं. म्हणजे थोडक्यामध्ये काय होतं की अशी परिस्थिती बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये येत असते. तर त्यांना या डॉक्टरांनी मार्गदर्शन करून फक्त विचारामध्ये परिवर्तन करायला लावलं, की त्यांच्या आतमध्ये असलेली बुद्धिमत्ता त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत आहे. त्यांचं आरोग्य उत्तम उत्तम झालेलं आहे. त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक आर्थिक परिस्थिती चांगली झालेली आहे. त्यांचे नातेसंबंध चांगल्या प्रकारचे निर्माण झालेले आहेत जीवनामध्ये. तर अशा प्रकारे काही त्यांना ठराविक वाक्य लिहून त्याचं चिंतन करायला सांगितलं. तर हळूहळू त्यांनी अशा प्रकारे चिंतन केल्यानंतर पुढच्या काही आठवड्यामध्ये त्यांना त्याप्रमाणे त्याचे परिणाम मिळाले आणि प्रत्येक बाबतीमध्ये त्यांची परिस्थिती ही चांगली झाली. म्हणजे काय असतं की आपल्या अंतर्मनामध्ये जी शक्ती असते ती विश्वासावरतीच काम करत असते. म्हणजे कळत नकळतपणे आपण स्वतः जर काही मनामध्ये विश्वास निर्माण केला किंवा कळत नकळतपणे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला, की आपल्या समस्या सुटू शकतात आणि आपल्याला पाहिजे ते परिणाम मिळू शकतात. तर तसंच आपल्याला त्याचे परिणाम मिळतात. आता आपण त्यानंतर 5 नंबरचं उदाहरण बघूया. 5 नंबरचं उदाहरण बघा, की आता बघा की आपल्याकडे कुठल्याही प्रकारचे डॉक्टर असतात कुठल्या हॉस्पिटलमध्ये. तर त्यांना जर एखादं ऑपरेशन वगैरे काही करायचं असेल किंवा मोठं ऑपरेशन असेल, क्रिटिकल ऑपरेशन असेल, तर ते काय करतात, पेशंटला भूल देतात. अॅनेस्थेसिया देतात, म्हणजे भूल देतात ऑपरेशनला जास्त त्रास होऊ नये म्हणून. तर एकूण तर 18व्या शतकामध्ये असं काही तंत्रज्ञान नव्हतं की कुठल्याही प्रकारे एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन करायचं असेल तर त्याला भूल देणे वगैरे अशी काही टेक्नॉलॉजी नव्हती त्यावेळेस. परंतु त्यावेळेस सुद्धा एक डॉक्टर होते स्कॉटलंडमध्ये. तर ते काय करायचे की त्यांनी जवळपास 400च्या वरती ऑपरेशन केले त्या काळामध्ये, 400च्या वरती लोकांचे. वेगवेगळ्या प्रकारच्या अ, वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया त्यांनी केल्या, डोळ्यांच्या केल्या, कानाच्या केल्या किंवा इतर काही शरीराच्या वेगवेगळ्या भागाचे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे 400च्या वरती ऑपरेशन केले. तर ते काय करायचे की लोकांना मानसिक भूल द्यायचे, मानसिक. म्हणजे त्यांना फक्त इंस्ट्रक्शन द्यायचे, सूचना द्यायचे, की तुमच्या शरीराला भूल चढत आहे, तुमचं तुमचं शरीर रिलॅक्स होत आहे, अशा प्रकारे ते मानसिक सूचना देऊन त्यांना शरीराला भूल द्यायचे, कुठल्याही प्रकारच्या औषधाचा वापर न करता. तेव्हा अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे टेक्नॉलॉजी नव्हते. म्हणजे कळत नकळतपणे एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला कुठल्याही प्रकारचा किंवा दुसऱ्या व्यक्तीने जर विश्वास निर्माण केला, तर तसा त्याचा परिणाम त्याला जाणवतो. म्हणजे अशा प्रकारे आपली माइंड पॉवर ही विश्वासाच्या आधारावरती काम करत असते. त्यानंतरच आता आपण उदाहरण बघूया पुढचं. म्हणजे ही पुस्तकं जी आहे, या पुस्तकातली काही उदाहरणं आहेत, अशी एकाच पुस्तकामध्ये बरीचशी उदाहरणं आहेत. बघा की आता आपल्याकडे बऱ्याच लोकांना स्किन प्रॉब्लेम असतो, त्वचेचे काही समस्या असतात, स्किनचे काही प्रॉब्लेम असतात. तर ते पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाचे लेखक डॉक्टर जोसेफ मर्फी यांना सुद्धा एक एक
भयानक स्किन प्रॉब्लेम झाला होता, त्वचेची समस्या झाली होती. तर आणि त्यांची जी समस्या आहे, त्वचेची स्किन समस्या आहे ना, ती उपलब्ध उपचारांच्या माध्यमातून दूर होणं अशक्य होतं जवळपास. परंतु त्यांनी एक प्रार्थना केली. एक साधारणतः एक काही प्रार्थना केली त्यांनी 2-3 महिन्यापर्यंत. आणि 2-3 महिन्यामध्ये त्यांचा जो स्किन प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे दूर झालेला आहे. 3 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये त्यांचा जो भयानक स्किन प्रॉब्लेम होता, सातत्याने ती प्रार्थना केली का अगदी साधारणतः एक 7-8 ओळीची प्रार्थना आहे, 6-7 ओळीची. तर ती प्रार्थना म्हणजेच योग्य त्या विचारांचं त्यांनी चिंतन केलं सारखं सारखं. आणि त्यांचं 2 ते 3 महिन्यामध्ये पूर्णपणे त्यांची समस्या दूर झालेली आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचे जे आजार आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत की ज्या आजारावरती कुठल्याही प्रकारे दवाखान्यामध्ये उपचार उपलब्ध नसतात, किंवा जगामध्ये बऱ्याच ठिकाणी असे आजार असतात की उपचार नसतात, असे आजार सुद्धा बऱ्याच लोकांनी ठीक केलेले आहेत ऑलरेडी. म्हणजे अशा प्रकारे आपली जी माइंड पॉवर आहे, मानसिक शक्ती आहे, ती वेगळ्या प्रकारे काम करत असते. तर आता आपण 7 नंबरचं उदाहरण बघूया. 7 नंबरचं उदाहरण बघा की एक महिला होती. फ्रान्समध्ये एक महिला होती. तर त्या महिलेची दृष्टी गेलेली होती, म्हणजे तिला दिसायचं बंद झालं होतं दोन्ही डोळ्यांनी. आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की या महिलेला परत दृष्टी येणं अशक्य आहे, कारण तिच्या ज्या डोळ्यांच्या नसा आहेत, त्या डोळ्यांच्या सेल असतात नसा, तर त्या पूर्णपणे निकामी झाल्या होत्या. म्हणजे जगामध्ये जे काही उपचार उपलब्ध आहेत त्याच्या माध्यमातून त्या महिलेला दिसणं किंवा दृष्टी परत येणं हे जवळपास अशक्य होतं. परंतु तरी सुद्धा त्या महिलेला दृष्टी आलेली आहे. म्हणजे काय झालेलं आहे की ती महिला फ्रान्समध्ये एक आपलं धार्मिक स्थळ आहे त्या ठिकाणी गेली. जसं आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे तीर्थक्षेत्र असतात, शिर्डी असेल, तुळजापूर, गाणगापूर, किंवा बालाजी, तर असे बरेचसे आपल्याकडे धार्मिक स्थळं असतात, काशी, केदारनाथ अशी. तर तिचं फ्रान्समध्ये एक धार्मिक स्थळ होतं. तर त्या महिलेचा विश्वास होता की त्या ठिकाणी गेल्यानंतर परत तिला तिला परत दृष्टी येऊ शकते, तिला परत दिसू शकतं, असा तिच्या मनामध्ये विश्वास होता. आणि जेव्हा ती त्या ठिकाणी गेली, धार्मिक स्थळावरती तेव्हा तिथं गेल्यानंतर त्या महिलेला परत दृष्टी आली कायमसाठी. म्हणजे याचा अर्थ काय की कळत नकळतपणे आपल्या मनामध्ये जशा प्रकारचे विश्वास असतात तशा प्रकारचेच परिणाम आपल्याला मिळतात. म्हणजे कुठलीही शक्यता नसताना किंवा उपलब्ध उपचारांच्या माध्यमातून शक्य नसताना सुद्धा त्या महिलेला दृष्टी परत आलेली आहे. असं अनेक लोकांनी त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार केलेले आहेत. थोडक्यामध्ये काय की कृती कोणतीही असेल तर त्यामध्ये महत्वाचा घटक असतो विश्वास. कळत नकळतपणे जर एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला कुठल्याही बाबतीमध्ये, आणि तो विश्वास टिकून राहिला, तर त्याचे परिणाम त्याला मिळतात. आता आपण 8 नंबरचं उदाहरण बघूया. बघा, 8 नंबरचं उदाहरण आहे की साऊथ आफ्रिकेमध्ये जोहानसबर्ग शहरामध्ये एक चर्चमध्ये एक चर्चचे हे होते. तर चर्च मधले एक व्यक्ती होते, धर्मगुरू होते. तर त्यांना कॅन्सर होता, फुफ्फुसाचा कॅन्सर होता, लंग कॅन्सर होता त्यांना. आणि उपलब्ध उपचारांच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं ट्रीटमेंट होणं किंवा त्यांचा आजार बरं होणं अवघड होतं. परंतु त्यांनी काय केलेलं आहे की डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी त्यांना एक प्रार्थना बनवून दिली. एक 7-8 ओळीची प्रार्थना आहे. साधारणतः एक 4च ओळीची प्रार्थना आहे. ती प्रार्थना बनवून दिली आणि त्यांना ती प्रार्थना कशा प्रकारे म्हणायचं हे सांगितलं. की झोपण्यापूर्वी थोडं बॉडी आणि माइंड रिलॅक्स करायचं, थोडं मन शांत करायचं, थोडं आपण जसं बॉडी रिलॅक्स करतो पायापासून डोक्यापर्यंत तसं रिलॅक्स करायचं, आणि ती प्रार्थना 4 4 ओळीची प्रार्थना आहे फक्त, ती म्हणायला सांगितली. तर ही प्रार्थना त्यांनी केली विश्वासाने. म्हणजे त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला की आपण ही जर प्रार्थना केली तर आपण ठीक होणार. आणि त्याप्रमाणे ती प्रार्थना काही काही आठवडे केल्यानंतर ते त्या आजारातून पूर्णपणे ठीक झाले. म्हणजे अशा प्रकारे मनामध्ये कुठल्याही माध्यमातून जर विश्वास निर्माण झाला किंवा एखादी गोष्ट केल्यामुळे
आपण ठीक होणार किंवा आपल्याला पाहिजे तो परिणाम मिळणार असा जरी विश्वास कळत न कळतपणे मनामध्ये निर्माण झाला तर तसे आपल्याला त्याचे परिणाम मिळतात. म्हणजे अशा प्रकारे आपली जी माइंड पॉवर आहे किंवा आपली जी मानसिक शक्ती आहे ती आपल्याला काम करत असते. तर आता आपण 9 नंबरचं उदाहरण बघणार आहोत. बघा 9 नंबरचं उदाहरण पण आहे की जे येशू ख्रिस्त आहेत, येशू ख्रिस्त, भगवान येशू ख्रिस्त त्यांनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये अशा अनेक अंध लोकांची दृष्टी चांगली केली होती, म्हणजे त्यांना दिसायला लागलं होतं. फक्त जे येशू ख्रिस्त आहेत त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवरती त्या सांगितल्याप्रमाणे त्यांनी विश्वास ठेवला तर त्यांची त्याप्रमाणे लगेच दृष्टी परत आली. म्हणजे काय होतं की एखादा व्यक्ती जर आपल्याला एखादी गोष्ट सांगत आहे, कुठलाही व्यक्ती, आणि आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला की तर त्याप्रमाणे आपल्याला फायदा होऊ शकतो. म्हणजे फक्त आपल्या मनामधला जर विश्वास बदलला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तरी सुद्धा आपल्याला त्याचे परिणाम मिळतात. म्हणजे असे जगभरामध्ये अशा हजारो लाखो गोष्टी झालेल्या आहेत किंवा चमत्कार झालेले आहेत की लोकांच्या अशक्यप्राय समस्या आहेत त्या दूर झालेल्या आहेत. आता आपण 10 नंबरचं उदाहरण बघणार आहोत. 10 नंबरचं उदाहरण बघा की अगोदरच्या प्रोग्राम मध्ये आपण बघितलेलं होतं की एका व्यक्तीला टीबी होता, क्षयरोग होता, आणि त्यांचं वय होतं 75 वर्ष, आणि कुठलीही शक्यता नव्हती की तो व्यक्ती ठीक होऊ शकतो. डॉक्टरांनी पण सांगितलं होतं की हा व्यक्ती ठीक होणं अवघड आहे. परंतु त्या व्यक्तीच्या मुलाने एक आयडिया वापरली. त्या मुलाचे वडील धार्मिक होते. त्याच्यामुळे त्यांनी एक दिवस मुलगा घरी आला आणि वडिलांना सांगितलं की त्याला एक धर्मगुरू भेटले होते आणि त्यांनी त्याला एक अंगठी दिलेली आहे आणि या अंगठीला जो कोणी स्पर्श करतो त्याचा कुठलाही आजार बरा होतो. तर वडिलांचा त्याच्यावरती विश्वास बसला. त्याने ती अंगठी ऍक्च्युअली दुसऱ्याकडून तरी आणलेली होती. तर ती अंगठी त्या वडिलांनी त्या व्यक्तीने या मुलाकडून घेतली आणि त्या अंगठीला स्पर्श करून ते झोपले. आणि सकाळपर्यंत त्यांचा जो आजार आहे टीबी, एकदम गंभीर स्वरूपाचा आजार झालेला होता. कुठलीही शक्यता नव्हती ती की ठीक होऊ शकतात. तो एका रात्रीमध्ये त्यांचा आजार बरा झाला, एका रात्रीमध्ये फक्त. आणि जेव्हा परत डॉक्टरांनी चेक केलं तर त्यांचा आजार हा पूर्णपणे निघून गेलेला होता. आणि पुढं तो 75 वर्षाचा व्यक्ती त्या आजारातून अशा प्रकारे 100% ठीक होऊन पुढं परत 14 वर्ष जगला. म्हणजे अशा प्रकारे फक्त मनामधला विश्वास जरी बदलला तरी सुद्धा कुठल्याही बाबतीमध्ये आपल्याला आश्चर्यकारक परिणाम मिळतात किंवा आपल्या समस्या दूर होतात. त्यानंतर आपण 11 नंबरचं आता उदाहरण बघणार आहोत. बघा एक उदाहरण आहे की एका मुलीला अ, वाचा गेली होती, म्हणजे तिथं बोलता येत नव्हतं तिला काही कारणामुळं. आणि हे जे डॉक्टर आहेत, डॉक्टर जोसेफ मर्फी, त्यांच्याकडे जेव्हा त्या मुलीला आणलं गेलं तेव्हा त्या डॉक्टरांनी फक्त मुलीला असं काही जास्त काही ट्रीटमेंट न करता फक्त मुलीच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला की तिला मोठ्याने बोलता येईल लगेच, ती आता मोठ्याने बोलू शकते, असा मनामध्ये फक्त विश्वास निर्माण केला. आणि कुठलीही जास्त ट्रीटमेंट न करता त्या मुलीला लगेच बोलायला यायला लागलं, की जी मुलगी 4 आठवड्यापासून बोलू शकत नव्हती. तर ती मुलगी फक्त डॉक्टरांनी विश्वासाने अशा काहीतरी गोष्टी सांगितल्या तिला की की तू आता बोलू शकतेस, तू आतापासून एकदम चांगल्या प्रकारे बोलू शकतेस, असा फक्त मनामध्ये विश्वास निर्माण केला डॉक्टरांनी. आणि ती त्या त्या क्षणापासून त्या मुलीला लगेच बोलायला यायला लागलं. म्हणजे कळत नकळतपणे आपण आपल्या मनामध्ये विश्वास निर्माण केला कुठल्याही बाबतीमध्ये, किंवा आपण विश्वास निर्माण केला किंवा कळत नकळतपणे आपल्या मनात विश्वास निर्माण झाला, किंवा कुठल्याही व्यक्तीने जरी आपल्या मनात विश्वास निर्माण केला एखाद्या बाबतीमध्ये तरी सुद्धा तसे आपल्याला त्याचे परिणाम मिळतात. आणि या कार्यक्रमाचा उद्देश पण हाच आहे की आपल्या मनामध्ये विश्वास निर्माण करणे की कोणत्याही प्रकारच्या आपल्या समस्या दूर होऊ शकतात.
आणि आपल्याला पाहिजे ते परिणाम मिळू शकतात. असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तर आता आपण 12 नंबरचं उदाहरण बघूया. ही अशी असंख्य उदाहरणं आहेत, प्रत्येक बाबतीमध्ये उदाहरणं आहेत की लोकांच्या आर्थिक समस्या दूर झालेल्या आहेत, आरोग्याच्या समस्या दूर झालेल्या आहेत, नातेसंबंधामध्ये समस्या दूर होऊन चांगले परिणाम मिळालेले आहेत. बघा, याच्यामध्ये 12वं जे उदाहरण आहे ते म्हणजे काय, की बरेचदा काय असतं की आपल्या स्वतःला काही समस्या नसतात जास्त, परंतु आपल्या घरामध्ये कोणी व्यक्ती असेल, आपला कोणी जवळच्या व्यक्ती असतात, नातेवाईक असतात, आपल्या घरात कोणी वयस्कर लोक असतात, लहान मुलं असतात, किंवा आपल्या जवळचे कोणी लोक असतात की त्यांना काही समस्या असतात, आणि आपल्या मनामध्ये अशी इच्छा असते की त्या लोकांच्या समस्या दूर झाल्या पाहिजेत किंवा त्यांचा आधार बरा झाला पाहिजे. तर असं सुद्धा शक्य आहे. पूर्वीच्या काळी आपल्याकडे काय जे ऋषीमुनी वगैरे होते, तर त्यांच्याकडे अशी शक्ती होती की त्यांनी कुणाला शाप दिला किंवा काय आशीर्वाद दिला, तर त्याप्रमाणे गोष्टी लगेच घडायच्या. तर तशी जी शक्ती आणि सामर्थ्य ते आताच्या काळात सुद्धा आपल्याकडे आहे, कमी अधिक प्रमाणामध्ये. फक्त याच्यामध्ये आपला जसा विश्वास असेल तसंच आपण इतर इतर व्यक्तीला परिणाम मिळवून देऊ शकतो. तर एका महिलेला एक रक्ताशी संबंधित आजार होता, आणि उपचारांच्या माध्यमातून त्या महिलेचा आजार ठीक होत नव्हता किंवा अवघड होतं, म्हणजे वाढत चालला होता. परंतु त्या महिलेच्या मुलीने तिच्यासाठी, त्या महिलेसाठी प्रार्थना करायचं ठरवलं, आणि एक साधारणतः फक्त एक 10 ते 12 ओळीची एक प्रार्थना आहे. तर ती प्रार्थना सुरू केली त्या मुलीने करायला विश्वासाने, आणि त्या प्रार्थना ती मुलगी सातत्याने करत राहिली, आणि त्यानंतर ती जी प्रार्थना आहे ती असं दिवसातून अनेक वेळा करायची. आणि त्यानंतर काही दिवसानंतर ती महिला, ज्या महिलेला रक्ताचा कॅन्सर होता आणि उपलब्ध उपचारांच्या माध्यमातून तो आजार ठीक होत नव्हता किंवा वाढत चालला होता, तर या मुलीच्या प्रार्थनेमुळे काही काही आठवड्यामध्ये त्या महिलेचा आजार संपूर्णपणे ठीक झाला, 100%. म्हणजे अशा प्रकारे आपली जी शक्ती आहे, मानसिक शक्ती, ती आपण इतरांसाठी पण वापरू शकतो किंवा इतर लोकांना पण त्याचा परिणाम मिळवून देऊ शकतो. 13 नंबरचं उदाहरण आहे बघा, की एका महिलेला कॅन्सर होता किंवा शरीरामध्ये कॅन्सरच्या गाठी होत्या, आणि त्या महिलेने लगेच उपचार, म्हणजे जास्त उपचार करण्याऐवजी ती महिला महिला तिला चांगलं माहिती होतं की आपल्या मनाची शक्ती कशी काम करते. त्याच्यामुळे तिने जास्त उपचार करण्याच्या मागे न लागता लगेच फक्त विचारामध्ये बदल केला, की माझ्या शरीराची प्रत्येक पेशी, नस, पेशींचे जाळे, अवयव परिपूर्ण, शुद्ध आणि उत्कृष्ट बनले आहेत. सगळ्या शरीरात पुन्हा सुस्वास्थ्य भरून राहिले आहे. म्हणजे अशा प्रकारे तिने लगेच फक्त विचारांमध्ये बदल केला, योग्य त्या विचारांचं चिंतन करायला सुरुवात केली, की माझं आता सगळ्या शरीरामध्ये पुन्हा एकदा संपूर्णपणे आरोग्य भरून राहिलेलं आहे. आणि एका महिन्यामध्ये ती महिला पूर्णपणे ठीक झाली, एका महिन्यात फक्त. आणि जेव्हा डॉक्टरांनी चेकअप केलं 1 महिन्यानंतर, तेव्हा कुठल्याही प्रकारे शरीरामध्ये कॅन्सरच्या गाठी वगैरे काही आढळल्या नाहीत. म्हणजे म्हणजे याचा अर्थ की एका महिन्यामध्ये ती महिला ठीक झाली. आणि ही जी प्रार्थना आहे ना, ती ती महिला ही प्रार्थना रोज झोपायच्या अगोदर करायची. फक्त 3 ओळीची प्रार्थना आहे, 3 ओळीची. म्हणजे फक्त 2च ओळी आहेत, खऱ्या अर्थानं 2च ओळी आहेत, 2 ते 3 ओळीची प्रार्थना आहे. तर चिंतन आहे विचारांचं, प्रार्थना म्हणजे विचारांचं चिंतन. फक्त 2 ते 3 ओळींचं विचार चिंतन ती महिला सातत्याने करत होती, झोपायच्या अगोदर फक्त. आणि एका महिन्यामध्ये ती पूर्णपणे बरी झाली, कुठल्याही प्रकारे दवाखान्यामध्ये उपचार न करता. म्हणजे अशा प्रकारे मनामध्ये जर विश्वासामध्ये बदल झाला, आपल्या प्रयत्न प्रयत्न झाला किंवा आपण केला, तर अशा प्रकारे त्याचा आपल्याला परिणाम जाणवतो किंवा आपल्याला तो परिणाम प्राप्त होऊ शकतो. आता 14 नंबरचं उदाहरण बघणार होतो आपण आता. म्हणजे अशी प्रत्येक बाबतीमधली उदाहरणं आहेत, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामधली उदाहरणं आहेत. आता बघा की बऱ्याचदा काही ठिकाणी आता बऱ्याचदा काय होतं की बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये काही असं कोर्टामध्ये काही केसेस चालू असतात, कुटुंबामध्ये, घरामध्ये.
काही एकमेकांचे वादविवाद असतात किंवा इतर काही कोर्टामध्ये केस चालू असतात, खटले चालू असतात. त्याच्यामध्ये सुद्धा सध्या आपल्याला माहिती आहे की एखादा व्यक्ती जर समजा कोर्टाच्या ह्याच्यामध्ये अडकला, तर हे एखादी केस किती दिवस चालेल याची काही गॅरंटी नसते. काही लोकांच्या बाबतीत असं होतं की वर्षानुवर्ष, अगदी 10-15 वर्ष पण केसेस चाललेल्या असतात लोकांच्या. परंतु या बाबतीत सुद्धा आपल्याला परिणाम मिळवता येतात, की जर एखाद्या व्यक्तीला समजा काही कोर्टामध्ये केस चालू असेल, त्याच्यामध्ये एक उदाहरण आहे बघा, की एका महिलेला एका केसमध्ये अडकली होती महिला, आणि त्याच्यामध्ये केसमध्ये तिचा लवकर निकाल लागत नव्हता किंवा ते सुटत नव्हते. परंतु तिने आपल्या मनाच्या शक्तीचा वापर केला किंवा मनापासून प्रार्थना केली की तिला केसचा निकाल लवकरात लवकर लागला पाहिजे किंवा तडजोड झाली पाहिजे. तर हे तिने सारखे सारखी ती प्रार्थना करायची. त्याच्यामुळे ती काही आठवड्यामध्येच तिचा केस केसमध्ये तडजोड झाली आणि ते केस पूर्णपणे संपुष्टामध्ये आली. म्हणजे अशा प्रकारे आपली मनाची शक्ती असते ती काम करते. ते आपण 14 नंबरचं उदाहरण बघितलेलं आहे. आता इथून पुढचं उदाहरण आपण बघणार आहोत, 15 नंबरचं. बघा, एका 15 नंबरचं उदाहरण आहे की एक महिला होती. तर तिची नोकरी गेलेली होती आणि तिला 3 मुलांची जबाबदारी होती तिच्यावरती. आणि तिला आर्थिक परिस्थिती जी आता खराब चालली होती, होत चालली होती दिवसेंदिवस. परंतु तिने काय केलं की फक्त एका वळीची प्रार्थना आहे, ती प्रार्थना तिने करायला सुरुवात केली विश्वासाने, की जसं आपण ईश्वराला धन्यवाद देतो, तसं तिने प्रार्थना करायला सुरुवात केली विश्वासाने, की हे ईश्वरा, माझ्या संपत्तीबद्दल तुझे आभार आभार. असं तिने फक्त काही शब्दांची प्रार्थना करायला सुरुवात केली विश्वासाने. त्यानंतर हळूहळू हळूहळू तिला एक चांगल्या प्रकारची नोकरी भेटली किंवा वेगळ्या माध्यमातून तिची परिस्थिती चांगली झाली, आर्थिक परिस्थिती. म्हणजे अशा प्रकारे आपण कुठलीही गोष्ट, मनामध्ये विश्वास निर्माण झाला आपल्या मनामध्ये कुठल्याही माध्यमातून, की एखादी गोष्ट केल्यामुळं, एखादी प्रार्थना केल्यामुळं, किंवा नुसता मनामध्ये विश्वास जरी निर्माण झाला, तर तसे आपल्याला परिणाम मिळतात. आता आपण 16 नंबरचं उदाहरण बघणार आहोत. इथे बघा की एका महिलेला इंग्लंडमध्ये एका महिलेला गॉलस्टोन नावाचा आजार होता आणि तिचं त्यासाठी ऑपरेशन होणार होतं. आणि हे जे पुस्तकाचे लेखक आहेत, डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या बहिणीला आजार होता गॉलस्टोनचा आणि ऑपरेशन होणार होतं इंग्लंडमध्ये. आणि डॉक्टर जोसेफ मर्फी त्या महिलेपासून, म्हणजे त्यांच्या बहिणीपासून जवळपास 6,000 मैलावरती अंतरावरती होते, म्हणजे दुसऱ्या देशामध्ये होते. तर त्यांनी काय केलं की त्यांना माहिती माहिती होतं की प्रार्थनेमुळे फायदा होऊ शकतो. तर त्यांनी एक प्रार्थना करायला सुरुवात केली. 8 ते 10 वेळीची एक प्रार्थना त्यांनी सातत्याने करत राहिले आणि 2 आठवड्यामध्येच त्या महिलेचा तो आजार आहे, ती समस्या पूर्णपणे ठीक झाली. आणि 2 महिन्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी काही तिचं चेकअप केलं त्या महिलेचं, तर त्याच्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारे आजाराचं काही लक्षण आढळलं नाही. आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता ऑपरेशन करायची काही गरज नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं. म्हणजे याचा अर्थ की एखाद्या व्यक्तीसाठी जर आपण प्रार्थना केली मनापासून, किंवा दुसऱ्या कोणी एखाद्या व्यक्तीने जरी पण आपल्यासाठी प्रार्थना केली, तर तो किती लांब अंतर असेल तरी तसा आपल्याला त्या व्यक्तीला आपण फायदा करून देऊ शकतो, किंवा आपल्याला पण तसा फायदा होऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारे जबरदस्त ही शक्ती प्रार्थनेमध्ये असते. आता आपण हे 16 उदाहरण बघितलं, तर 17 नंबरचं आता उदाहरण आपण बघणार आहोत. पुढचं उदाहरण बघा की एक मुलगा होता, त्याला पाठीच्या कानाचा, स्पाईनचा म्हणजे मणक्याला पाठीच्या कानाचा क्षयरोग झाला होता. आणि त्याच्यामुळे त्या आजारामुळे तो जवळपास हे झाला होता, डिसेबल झाला होता, फिजिकली डिसेबल झाला होता. त्याला चालता येत नव्हतं.
हात त्याला हात टिकून चालावं लागायचं. हात टिकून आणि गुडघ्यांचा वापर करून चालू होता. आणि डॉक्टर पण असं म्हणत होते की या त्या व्यक्तीचा आजार बरा होणार नाही त्या मुलाचा. तर त्याने काय केलं, एक प्रार्थना बनवली आणि तो सातत्याने एक असं वाक्य, सकारात्मक वाक्यामध्ये प्रार्थना तो सातत्याने दिवसातून करत होता. फक्त एका वेळीची प्रार्थना आहे. मी पूर्ण आदर्श, सशक्त, प्रेममय, सुसंवादी व आनंदी आहे. तर ही प्रार्थना तो रोज रात्री झोपताना पण करायचा, सकाळी उठल्यानंतर पण करायचा, इथं सातत्याने करत होता विश्वासाने. आणि त्यानंतर हळूहळू काही आठवड्यामध्ये तो पूर्णपणे ठीक झाला व्यक्ती, मुलगा तो. म्हणजे अशा प्रकारे आपल्या मनामध्ये जशा प्रकारचा विश्वास असतो, किंवा आपण जशा प्रकारे विश्वास निर्माण करतो मनामध्ये सातत्याने आणि तो विश्वास टिकून ठेवतो, किंवा ज्या कृतीमुळे आपला विश्वास वाढेल किंवा टिकून राहील अशी आपण काहीतरी कृती करत राहतो, तर त्याचा आपल्याला फायदा होत असतो. आता बघा पुढचं उदाहरण आहे की एका व्यक्तीला एक डोळ्यांचा तीव्र आजार होता आणि त्याच्या डोळ्यावरती एक क्रिटिकल ऑपरेशन करायचं होतं असं डॉक्टरांनी सांगितलं होतं, की त्याच्यावरती कसं क्रिटिकल एक सिरियस ऑपरेशन त्याला करावं लागणार होतं. आणि त्याला माहित झालं की प्रार्थनेमुळे आपल्याला फायदा होऊ शकतो. तर त्याने अशा प्रकारे एक प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि 3 आठवड्यानंतर परत तो जेव्हा त्या डॉक्टरांकडे गेला, तेव्हा डॉक्टर आश्चर्यचकित झाले की त्या व्यक्तीचे ते डोळे, दोन्ही डोळे, ते एकदम 100% हेल्दी झालेले होते. आणि त्याचा जो काही प्रॉब्लेम होता तो, समस्या पूर्णपणे निघून गेलेली होती 3 आठवड्यानंतर. म्हणजे अशा प्रकारे आपल्या आतमध्ये असलेली शक्ती आहे ती, अ, एखादा आजार बरं करणारी शक्ती, किंवा आपल्याला कुठल्याही समस्येतून बाहेर काढणारी शक्ती आहे. आणि पाहिजे ते परिणाम मिळवून देणारी जी काही शक्ती आहे ती आपल्या आतमध्येच असते. त्याचा फक्त आपल्याला वापर करायचा असतो. आता आपण 19 नंबरचं उदाहरण बघणार आहोत. आता आपण पुढचं उदाहरण बघणार आहोत. बरेचदा काय असतं की आपल्या मनामध्ये असे काही एखाद्या व्यक्तीला काहीतरी भीती असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या भीती आपल्या मनामध्ये बसलेल्या असतात, किंवा एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये बसलेल्या असतात, की इतर लोकांसमोर बोलण्याची भीती असते, किंवा कधी कधी आपल्याला अनेक गोष्टांची भीती वाटत असते. अ, आपण असफल होण्याची भीती वाटत असते. काही लोकांना पाण्याची भीती वाटत असते, किंवा इतर अशा बऱ्याचशा भीती असतात. तर त्याच्यामध्ये अशी उदाहरण सांगितलेले आहेत, किंवा कोणाला असं लिफ्ट मध्ये जाण्याची भीती वाटत असते. तर अशा प्रकारच्या ज्या एखाद्या व्यक्तीला जी भीती वाटत असते, तर तो म्हणजे एक प्रकारचा काय एक प्रकारचा विश्वासच असतो. आपल्या मनामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल असलेली भीती म्हणजे तो आपला मनामध्ये असलेला निगेटिव्ह निगेटिव्ह विश्वास असतो, निगेटिव्ह. तर याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की बऱ्याच लोकांनी काय केलं, की अशा अनेक लोकांना मनामध्ये वेगळ्या प्रकारच्या भीती बसलेली होती. तर त्यांनी फक्त त्यांच्या मनामधील विश्वासामध्ये बदल केला, किंवा त्यांना इतर तज्ञ लोकांनी मदत केली. आणि त्यांच्या मनामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भीती आहेत त्या पूर्णपणे निघून गेलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे आपल्याला जीवनामध्ये ज्या ज्या काही समस्या असतात, किंवा तर त्या अशा प्रकारे आपल्याला दूर होतात. आणि आपण कुठल्याही बाबतीमध्ये आपलं जे अंतर्मन आहे, आपल्या अंतर्मनामध्ये जी काही शक्ती आहे त्याचा आपण कुठल्याही बाबतीमध्ये अशा प्रकारे मार्गदर्शन घेऊ शकतो. किंवा आपल्याला आर्थिक परिस्थिती चांगली करायची असेल, नातेसंबंध चांगले करायचे असतील, तर अशा प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याला आपल्या जे अंतर्मन आहे त्याचं मार्गदर्शन घेता येतं. आणि कुठल्याही बाबतीमध्ये आपल्याला पाहिजे ते परिणाम मिळवता येतात. आता 20 नंबरचं जे उदाहरण आहे, आता आपण ही आतापर्यंत जी काही उदाहरणं बघितली 19, तर ती उदाहरणं आपण द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं जगप्रसिद्ध पुस्तक आहे, याच्यामधली उदाहरणं आहेत. आणि या सगळ्या प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टी आहेत, प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टींची उदाहरणं आहेत ही.
आणि त्याच्या व्यतिरिक्त आता ज्या लोकांना आम्ही मार्गदर्शन केलं स्वतः, तर त्यांना कशा प्रकारे बेनिफिट झाला याची पण काही उदाहरणं आपल्याला आता सांगणार आहोत. तर पहिलं उदाहरण म्हणजे आमच्या मी स्वतः गेल्या वर्षी एका ठिकाणी जॉब करत होतो. तर तिथे माझ्यासोबत एक मित्र होता. तर त्याला घशामध्ये काही स्टोन झाले होते, म्हणजे खडे झाले होते घशामध्ये. आणि त्याला काही खाता येत नव्हतं. म्हणजे त्याला फक्त तो 2 ते 3 दिवस फक्त पाणी पिऊन राहिलेला होता, किंवा फक्त त्याने ज्यूस पिला होता, पित होता तो, सरबत पित होता. त्याला असा कुठलाही पदार्थ खाता येत नव्हता, घशातून खाली ढकलता येत नव्हता, कारण घशामध्ये 4-5 खडे होते. असे टणक कठीण एकदम खडे होते त्या घशामध्ये आणि घशाच्या भागामध्ये. आणि डॉक्टरांनी त्या मित्राला ऑपरेशन सांगितलं होतं करायला, लेझर ऑपरेशन करायचं होतं. की ते लेझर ऑपरेशन करून ते खडे काढावे लागणार होते. आणि त्याला काहीतरी 10-15 हजार खर्च पण होता. परंतु मी ठरवलं की जर त्या मित्राला जर काहीतरी सांगितलं आणि त्याच्याप्रमाणे त्याला जर फायदा झाला तोपर्यंत ऑपरेशनच्या अगोदर, म्हणून त्याला फक्त मी सांगितलं की त्याने फक्त असा विचार केला पाहिजे, असा विचार करायला सांगितलं त्याला की माझ्या घशामधले खडे, सर्व खडे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून एकदम सहजपणे आणि सुरक्षितपणे बाहेर निघून गेलेले आहेत किंवा पडून गेलेले आहेत, असं त्याला विचार करायला सांगितलं. आणि त्याने त्याच्यावरती विश्वास ठेवून त्या पद्धतीने विचार करायला सुरुवात केली. तर आश्चर्य म्हणजे काय, की दुसऱ्या दिवसापासून त्याचे ते घशामध्ये जे काही खडे होते, स्टोन सारखे कठीण खडे होते, तर ते पडायला सुरुवात झाली. दोन खडे 2-3 खडे त्याच्या घशामधून तोंडातूनच पडले बाहेर, किंवा 2-3 जे खडे आहेत ते टॉयलेटद्वारे पडले. आणि पुढच्या 1-2 दिवसामध्ये त्याच्या घशामध्ये जे काही सर्व खडे होते ते बाहेर निघून गेले. आणि त्यानंतर तो पुन्हा पुन्हा पहिल्यासारखा नॉर्मल झाला. त्याला म्हणजे कुठलाही पदार्थ म्हणजे खायला जमायला लागलं त्याला. आणि परत त्याला काही ऑपरेशन करायची वगैरे काही गरज पडली नाही, किंवा दवाखान्यात जाण्याची सुद्धा गरज पडली नाही त्याला. आता या घटनेला साधारणतः 1 ते 1.5 वर्ष होऊन गेलेले आहे. त्याला त्या प्रकारचा परत कुठलाही समस्या झाली नाही, किंवा कुठल्याही प्रकारे असे स्टोन घशामध्ये काही खडे स्टोन वगैरे काही झाले नाहीत. म्हणजे आपल्या मनामध्ये कळत नकळतपणे विश्वास निर्माण झाला, किंवा आपण विश्वास निर्माण केला, किंवा आपल्या मनामध्ये विश्वास निर्माण होईल असं काहीतरी आपण केलं, किंवा एखादी गोष्ट आपण विश्वासाने केली, तर तसा आपल्याला त्याचे परिणाम मिळतात, किंवा तसा आपल्याला बेनिफिट होतो. अजून उदाहरण सांगायचं म्हणजे आमच्याकडे एक काही गेल्या वर्षी एक महिला आणि कॉन्टॅक्ट केला होता, एक लेडीजने आम्हाला. तर त्यांना 1.5 वर्षापासून झोपेचा प्रॉब्लेम होता. त्यांना रात्रीची झोप लागत नव्हती व्यवस्थितपणे, कारण त्यांच्या घरामध्ये त्यांच्या वडिलांचं वडिलांचं वडील त्यांचं निधन झालं होतं 1.5 वर्षापूर्वी. आणि त्या विचारांमुळे त्यांना रात्री झोप लागत नव्हती 1-1.5 वर्षापासून. परंतु फक्त त्यांचं त्यांनी जेव्हा मला कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना फक्त मी सांगितलं की त्यांचं झोपेची समस्या जरी 1.5 वर्षापासून असली, तरी ती लवकरात लवकर दूर होऊ शकते. फक्त मी तुम्हाला सांगत आहे तसं तुम्ही करा. त्यांना मी मनामध्ये फक्त एक आत्मविश्वास निर्माण केला की तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारची झोप लागणार आहे काही दिवसामध्ये. आणि त्यांना फक्त मी फक्त एक सोपे सोपे व्यायाम सांगितले. काही स्ट्रेचिंगचे व्यायाम असतात, स्ट्रेचिंग म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही स्नायू असतात त्याला ताण देणारे व्यायाम, स्ट्रेचिंगचे काही व्यायाम सांगितले. 7-8 प्रकारचे काही व्यायाम सांगितले, सोपे सोपे व्यायाम. म्हटलं हे व्यायाम करा, आणि एकदम एकदम पॉझिटिव्हली व्यायाम करा तुम्ही. व्यायाम करायला सुरुवात करा, आणि विश्वास ठेवा तुम्हाला झोप लवकरात काही दिवसात लागायला सुरुवात होईल. तर त्यांनी ते व्यायाम करायला सुरुवात केली विश्वासाने. आणि तिसऱ्या दिवशीच त्यांचा मला फोन आला की तिसऱ्या दिवसापासून त्यांना एकदम चांगल्या प्रकारे एकदम शांत झोप लागायला सुरुवात झाली कंटिन्यू. आणि हे सातत्याने, म्हणजे हा त्यांचा जो समस्या आहे ती कायमसाठी दूर झाली. त्यानंतर त्यांना सातत्याने रेग्युलर चांगल्या प्रकारे झोप लागायला सुरुवात झाली, रेग्युलर चांगल्या प्रकारे. म्हणजे काय असतं की आपल्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला कळत नकळतपणे, किंवा एखाद्या व्यक्तीने जरी विश्वास निर्माण केला तर आपल्या समस्या सुटतात.
किंवा आम्ही हा जो आपण 21 डेजचा प्रोग्राम घेत असतो आम्ही दर महिन्याला, त्याच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी एक लेडीज होत्या की ज्यांना अ, झो- झोपेच्या गोळ्या चालू होत्या, रात्री झोप येण्यासाठी गोळ्या चालू होत्या. तर त्यांनी हा 21 डेजचा प्रोग्राम अटेंड केला आणि त्यानंतर त्यांच्या झोपेच्या गोळ्या वगैरे पूर्णपणे बंद झाल्या आणि त्यांना रेग्युलर कुठल्याही प्रकारे झोपेच्या गोळ्या वगैरे न घेता एकदम नैसर्गिकपणे एकदम चांगल्या प्रकारची झोप येत आहे. तसंच आपल्याकडे 2-3 महिन्यापूर्वी बॅचमध्ये एक व्यक्ती होते की ज्यांना शुगर डायबिटीज होता आणि त्यांचं त्यांचं इन्सुलिन चालू होतं किंवा बाकीची औषधं पण चालू होती आणि त्यांनी फक्त 21 डेजचा प्रोग्राम अटेंड केला रेग्युलर. तर ते 21 दिवस पूर्ण होत असतानाच त्यांची जास्त काही न करता फक्त प्रोग्राम मध्ये गोष्टी सांगितलेल्या गोष्टींमध्ये त्यांचा विश्वास वाढला आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांची 15 वर्षामध्ये पहिल्यांदा शुगर नॉर्मल आली. 15 वर्षामध्ये पहिल्यांदा, मागच्या 15 वर्षामध्ये पहिल्यांदा शुगर नॉर्मल आली झाली, लेवलला आली त्यांची आणि इन्सुलिनचं प्रमाणही कमी झालं. आणि त्यांनी टार्गेट ठेवलेलं आहे की पुढच्या 1-2 महिन्यामध्ये 2-3 महिन्यामध्ये 100% हेल्दी बनायचं, असं टार्गेट ठेवलेलं आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचे जे आजार असतात, शारीरिक मानसिक समस्या असतात, त्या पूर्णपणे दूर होतात. आणि असे असंख्य गोष्टी आहेत, म्हणजे अशा बऱ्याचशा फायदे होत असतात आपल्याला कुठल्याही बाबतीमध्ये. फक्त आपण मनामध्ये विश्वास ठेवणं गरजेचं असतं किंवा मनामध्ये विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपण प्रोग्राममध्ये जे काही पुस्तकांची नावं वगैरे सांगत असतो किंवा आजच्या प्रोग्राममध्ये आपण ही काही पुस्तकं, दी पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड या एकाच पुस्तकामध्ये उदाहरणं सांगितलेले आहेत. तर या पुस्तकामध्ये आपल्या अचेतन मनाची शक्ती म्हणजे आपल्या अंतर्मनामध्ये किती मोठी शक्ती आहे, तर आपले आपले विचार कसे काम करतात किंवा आपल्या अंतर्मनाची शक्ती कशा प्रकारे आपण वापर करून घेऊ शकतो, तर प्रत्यक्ष उदाहरणासहित त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. दी पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक आहे. तर या पुस्तकामध्ये बघा की असंख्य उदाहरणं आहेत. आपण सायंटिफिक नॉलेज दिलेलं आहे या पुस्तकामध्ये की आपलं मन कसं काम करतं, आपले विचार कसे काम करतात किंवा आपली ब्रेन कसा काम करतो, त्याचा आपण कशा प्रकारे वापर करून घेऊ शकतो, कशा प्रकारे आपल्या समस्या दूर करू शकतो, ते प्रत्यक्ष उदाहरणासहित सांगितलेलं आहे. आणि या एकाच पुस्तकामध्ये सायंटिफिक नॉलेज तर दिलेलंच आहे, परंतु जवळपास 50 ते 60 उदाहरणं आहेत एकाच पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारची, की लोकांनी मोठमोठ्या आरोग्याच्या समस्या कशा दूर केल्या, आर्थिक समस्या कशा दूर केल्या, नातेसंबंधामध्ये कशा समस्या दूर केल्या, काही लोकांना व्यवसायामध्ये नोकरीमध्ये समस्या होत्या त्या कशा दूर केल्या, किंवा काही लोकांच्या जीवनामध्ये काही कोर्टामध्ये त्यांच्या केस चालू होत्या, त्यातून ते कसे बाहेर आले. म्हणजे अशी असंख्य उदाहरणं आपल्याला पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. आणि शिवाय आपल्याला एक वैज्ञानिक नॉलेज सुद्धा मिळतं. तसंच आपल्या प्रोग्राममध्ये जे लोक सहभागी होतात त्यांना 21 डेजच्या प्रोग्राम व्यतिरिक्त सुद्धा प्रत्यक्ष मार्गदर्शन सुद्धा केलं जातं. ते प्रोग्राम संपल्यानंतर सुद्धा फोनवरून त्यांना त्यांच्या जशा समस्या असतील त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन केले जातं किंवा प्रत्यक्ष मदत सुद्धा केली जाते समस्यातून सहजपणे बाहेर येऊन पाहिजे ते परिणाम मिळवण्यासाठी. म्हणजे आपण बघू शकतो कोणत्याही परिस्थितीमधून आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आणि परिणाम मिळवणं हे नेहमीच शक्य आहे. फक्त आपला तसा विश्वास असणं गरजेचं आहे किंवा आपण मनामध्ये तसा विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे. कारण आपल्या मनाची जी काही शक्ती असते ती फक्त विश्वासावरतीच काम करत असते. कळत नकळतपणे जर आपल्या मनामध्ये एखादा विश्वास निर्माण झाला किंवा आपण केला आणि तो विश्वास फक्त आपण टिकून ठेवला तर तसेच परिणाम आपल्याला मिळतात. म्हणजे थोडक्यात काय, विश्वास बदला आयुष्य बदला. चेंज बिलीफ चेंज लाईफ. म्हणजे आपण जर विश्वास बदलला तर आपण आपलं संपूर्ण जीवन प्रत्येक बाबतीमध्ये बदलवू शकतो. तर आता आपण या प्रोग्रामच्या शेवटी ज्या लोकांनी आता हा लाईव्ह प्रोग्राम जॉईन केलेला आहे त्यांच्यापैकी जर आता कोणाला काही प्रश्न असेल तर आपण आपला जो प्रश्न आहे तो प्रश्न विचारायचा आहे. आता आपण आपला माईक अनम्यूट करू शकता. आपण आपला आता प्रश्न विचारत आहे ज्या लोकांनी लाईव्ह प्रोग्राम जॉईन केलाय त्यांनी. आणि बाकी कोणाला काय प्रश्न असेल की जे कोणी या प्रोग्रामचं रेकॉर्डिंग बघत असतील
किंवा हा व्हिडिओ बघत असतील युट्यूबला, त्यांनी नंतर प्रश्न विचारायचे आम्हाला फोन करून. हा, बोलू शकता आपण, कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर. हॅलो सर, तुम्ही मेडिटेशन शिकवणार होते ना? हा, मेडिटेशन आपण आता उद्या शेवटचा दिवस आहे ना, तेव्हा घेऊया आपण. उद्याच्या दिवशी हम्म. 21व्या दिवशी आपण पण मेडिटेशन घेऊ उद्या त्याच्या. संध्याकाळी तुम्ही 5 ते 6 क्लास घेऊ शकता का? 4 ते 5 मला वेगळा क्लास असतो. ओके ओके, 4 ते 5 आहे का तुमचा? हम्म. हा, 3 ते त्याच्यामध्ये काय 5 आहे. तुमचा 3 ते 5 आहे का? हा. ओके ओके, ठीक ठीक, हरकत नाही. ठीक आहे, आपण शक्यतो उद्या जर शक्य झालं तर आपण सकाळीच रेग्युलर टाइम मध्ये घेणार आहे प्रोग्राम, 11 ते 12 मध्ये समजा इन केस. बर. आणि जर नाही पॉसिबल झालं तर मग संध्याकाळी घेणार आहोत, तसं काही नाही, प्रॉब्लेम नाही. आणि हम्म. महत्वाचं म्हणजे कसं आहे की ह्या प्रोग्रामचं आपलं रेकॉर्डिंग आहे उपलब्ध असले. हम्म. आणि जर आपल्याला इन केस प्रोग्राम मध्ये मेडिटेशन जे आपण शिकवणार आहोत ते जर व्यवस्थित समजलं नाही, तर हम्म. आपण नंतर फोन वगैरे केलात ना, तर आपल्याला ते चांगल्या प्रकारे परत एक्सप्लेन केलं जाईल ते कशा प्रकारे करायचं मेडिटेशन. हम्म. म्हणजे आपण जो आता मेडिटेशन शिकवणार आहोत शेवटच्या दिवशी, तो एकदम हम्म. सोपा प्रकार आहे, सोपा. त्याला म्हणतात ऑब्जेक्टिव्ह मेडिटेशन. ते मेडिटेशन आपण कुठेही करू शकतो, कुठं चालताना करू शकतो, फिरताना करू शकतो, कुठं बसलेला असेल ते करू शकतो, बाहेर सुद्धा करू शकतो. ठीक आहे. ठीक आहे मॅडम, ठीक आहे, धन्यवाद. आणि अजून काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता. आता ज्या लोकांनी बाकी कोणाला प्रश्न असेल, जे कोणी रेकॉर्डिंग बघत आहेत किंवा युट्यूबला व्हिडिओ बघत आहेत, त्यांनी नंतर आम्हाला फोन करून प्रश्न विचारायचा आहे. आणि हा नंबर आमचा नोट करून घ्यायचा आहे की आपल्याला काही प्रश्न असेल किंवा आपल्याला कुठल्याही समस्या असतील, त्या बाबतीमध्ये आपण प्रश्न विचारू शकता, किंवा या प्रोग्राम संदर्भात, प्रोग्राम मध्ये ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला माहीत पडलेल्या आहेत त्या संदर्भात आपण प्रश्न वगैरे विचारू शकता. तसंच आता ज्यांनी लाईव्ह प्रोग्राम जॉईन केलेला आहे त्यांच्यापैकी अजून कोणाला काही प्रश्न असेल तर आपण आता प्रश्न विचारायचा आहे. आणि ज्या लोकांनी गुगल फॉर्म भरलेला नसेल त्यांनी भरायचा आहे. फक्त 2 ते 3 लोकांनी गुगल फॉर्म भरलेला आहे. बाकी लोकांनी अजून गुगल फॉर्म भरलेला नाही. त्याच्यामुळं ज्या लोकांनी गुगल फॉर्म भरणं बाकी असेल त्यांनी तो फॉर्म उघडून आपल्या ज्या काही समस्या वगैरे असतील कुठल्याही बाबतीतल्या, आरोग्याच्या असतील किंवा इतर इतर पण काही समस्या असतील, ते पण त्याच्यामध्ये टाकू शकता, की जेणेकरून त्याच्या आधारावरती आपल्याला चांगल्या प्रकारे त्यातून कसं बाहेर पडायचं सर्व प्रकारच्या समस्यामधून, त्यासाठी आपल्याला प्रॉपर गोल सेट करून दिले जातील. आपलं गोल सेट करून दिले जातील. त्यानंतर आपल्या समस्येनुसार आपण कुठल्या कुठल्या प्रकारचे अफर्मेशन म्हणायचे ते आपल्याला अफर्मेशन बनवून दिले जातील. तसंच इतर ज्या ज्या काही महत्वाच्या किंवा आवश्यक गोष्टी असतील, आपल्या समस्येनुसार आपण नक्की काय काय केलं पाहिजे ते ते सुद्धा प्रत्येक व्यक्तीला एक्सप्लेन केलं जाईल. तर आता कोणाला काही अजून प्रश्न असेल तर आता आपण प्रश्न विचारू शकता. आणि ज्यांना कोणी रेकॉर्डिंग बघत आहात किंवा युट्यूबला व्हिडिओ बघत असेल त्यांनी नंतर प्रश्न कॉल करून आम्हाला विचारायचा आहे. तर आता आपण आजचा आपला जो प्रोग्राम आहे तो संपवत आहोत. तर आजचा लाईव्ह प्रोग्राम जॉईन केलेल्या सर्वांचं आणि आजच्या या प्रोग्रामचं रेकॉर्डिंग बघणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद.